राधे राधे. आजकाल आपण रस्त्यावरनं दोन्ही बाजूला बऱ्याच थोड्या थोड्या अंतरावर मोठ्या मोठ्या जिमच्या जाहिराती बघतो, जिम्नॅशियमच्या. आणि सगळ्या वयातल्या लोकांना ते अत्यंत एक अट्रॅक्शन झालेलं आहे. आणि मग त्यामध्ये निरनिराळी प्रोटीन पावडर्स वगैरे त्याचं असतं. आणि लोकं म्हणजे इतके ते व्यवस्थित पाळतात. फक्त म्हणजे त्याचा अतिरेक आता होतो आहे असं मला वाटतं. कारण मध्ये मध्ये ज्या बातम्या येतात, प्रोटीन पावडर जी तुम्ही घेता, जी कुठली घेत असाल किंवा व्यायाम करता, तर पटकन आपण एकदम बॉडी आपली झाली पाहिजे किंवा मुलींसाठी पटकन स्लिम झालं पाहिजे या हव्याचा पोटी जे म्हणजे हिरिरीने ते करतात आणि काही वेळा ह्या लोकांचं नुकसान होतं. तर माझी विनंती आहे, रिक्वेस्ट आहे सगळ्यांनाच, की एकदा आपल्याकडे गुगल नावाचं अस्त्र आणि शस्त्र आहे. तेव्हा काहीही करताना थोडा अभ्यास करा आणि मग त्या ठिकाणी जा. पण बरोबर आहे, आपलं हेल्थची काळजी आपणच घेतली पाहिजे. पण मंडळी, तुम्ही मेंटल हेल्थच्या पाट्या बघता का? मेंटल हेल्थबद्दल काही विचार असतो का या लोकांचा? जसं जेवढं आपलं शारीरिक स्वास्थ्य महत्त्वाचं आहे, तेवढंच किंबहुना त्याच्याहून जास्त आपलं मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचं आहे असं वाटत नाही का? तर त्यासाठी मी ना काही आपण विचार करूया ह्याच्यावर आणि खरंच तुम्हाला पटेल हे जे मी सांगणार आहे ते. कळलं की नाही? कारण आपण खूप काळजी घेतो शरीराची आणि मग डाएट करतो आणि छान. पण तरी आपण म्हणजे जरी बारीक किंवा जाड जे हवं ते झालं तरी चेहऱ्यावर तेज येण्यासाठी मन चंगा तो कथौती में गंगा असं म्हणतात. तर मन साफ असेल तर आपलं सगळंच चांगलं, पण मन दुःखी असेल तर काही म्हणजे ह्याचा वेळ लागतो हे सगळं व्हायला. आणि त्यातून ते जे आंतरिक तेज आहे त्यासाठी कुठलेही जीव आपल्याला कामी येत नाही. तर आपण ना हे छोटे छोटी गोष्टी सांगते ते करूया. खरंच चेहऱ्यावर आनंद आणि मानसिक समाधान येतं. सकाळी उठता तुम्ही, बरोबर आहे? सकाळी उठल्यावर आरशात बघता तेव्हा काय विचार येतो तुमच्या मनात? असा येतो का, छे माझे केस जरा लांब असते तर, मी जरा उंच असते तर, मी जरा गोरा असतो तर, मुली माझ्या गालाला खळी असती तर, मी अमक्या हिरोईनसारखी दिसत असते तर, हे विचार येतात का? येत असतील तर थांबवा, स्टॉप दिस. कारण देवाने प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे, प्रत्येकाला स्पेशल आयडेंटिटी दिली आहे. तरी आजपासून आपण काय करूया, आरशात बघितल्यावर आपल्यामध्ये काय चांगलं आहे त्याचा विचार करा. पॉझिटिव्ह जर का तुम्ही तो विचार केला तर आपल्याला खूप छान वाटतं. आणि स्वतःवर प्रेम करा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जर का तुम्हाला ते कसं करायचं हे शिकायचं असेल तर श्रीदेवीचा इंग्लिश हा सिनेमा बघा. त्यामध्ये तिचा एक डायलॉग अतिशय अतिशय पॉवरफुल आहे, की जर आपण स्वतःवर प्रेम करत नसलो ना तर कोणी आपल्यावर प्रेम करत नाही. तर आता आपण आजपासून ठरवूया, आपण स्वतःवर पहिलं प्रेम करायचं. दुसरं म्हणजे तुम्हाला एक सांगू का, आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा ह्या देवाचे शतशः आभार मानलेच पाहिजेत. कारण आज कित्येक ठिकाणी आपण बघतो की एखादी व्यक्ती रात्री झोपते, ती सकाळी उठतच नाही, झोपेतच गेलेली असते. एखादी व्यक्ती रात्री व्यवस्थित झोपलेली असते आणि सकाळी उठते तर बघते तर तिचा एक भाग पॅरलाईज झालेला असतो. मग जेव्हा आपण सकाळी उठतो आणि आज जसे झोपलो तसेच मस्त त्याच ह्याच्यात आपण उठलो, ह्यासाठी देवाचे आपल्याला किती आभार मानायला पाहिजेत सांगा बरं. तर ह्या गोष्टी अगदी लक्षात ठेवा. आणि प्रत्येक वेळेला आपण हा प्रयत्न करायचा की आपल्या आजूबाजूला ज्या व्यक्ती आहेत, ज्या वस्तू आहेत, जे काही आहे ते आहे तसं एक्सेप्ट करायचं. आधी स्वतःला आहे तसं एक्सेप्ट करा आणि त्या आजूबाजूच्यांना एक्सेप्ट करा. कारण ते आपल्यामुळे बदलू शकणार आहेत का? नाही. मग आहे ते जर आपण एक्सेप्ट करायला शिकलो ना तर आपण
आनंदी राहतो आणि हा जो मेंटल हेल्थ मी जे म्हणते, तर आपलं मन स्ट्रॉंग होऊन जातं आणि आपण जास्त असं डिस्टर्ब होत नाही. आणि जेव्हा आपलं मन शांत असतं त्याचं म्हणजे रिफ्लेक्शन्स आपल्या चेहऱ्यावर येतात आणि आपण पण सुंदर सुंदर दिसायला लागतो, अगदी समाधानी दिसायला लागतो. दुसरं म्हणजे मी एक सांगू का, आपली म्हणजे एक मी उदाहरण देते, म्हणजे मजा सांगते. आमच्या एक ओळखीची आहेत हं. तर त्या बाईंचं जेव्हा लग्न झालं, त्यांच्या आईने तिला एवढ्यापासून एवढ्यापर्यंत दुनियाभरचे पूर्ण संसार त्यांना दिला. पण त्यांच्याकडे तो संसार सगळा पितळ्याचा होता आणि त्या नोकरी करत असल्यामुळे त्यांनी सगळा नवीन लेटेस्ट स्टीलचा संसार घेतला आणि हा पोत्यात बांधून बेडमध्ये टाकून दिला. आता त्यांच्या मुलाबाळांची लग्न झाली आहेत. त्यांनी आत्ताच्या फॅशनचं सगळं घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आधीच बजावलं, आई तुझा पण एक चमचा आम्हाला नको, कारण आमच्याचकडे व्यवस्थित आहे. आता तिच्याकडे तिचा संसार, तिच्या आईने दिलेला संसार एवढा सगळं पडलेला आहे. म्हणजे काय मला म्हणायचं आहे की आपल्याकडे जे उपयोगाला नाही, ज्याचा नुसतंच घरात पसारा होतो, सामान वाढतं, ते सगळं मोह सोडून देऊन टाका. खूप बरं वाटतं. एक तर गरजू एखाद्या व्यक्तीला द्या, की ज्यांना खरं तुम्हाला माहिती आहे, आपण असं फिरलो होतं, कित्येक गरजू लोकांनाच सगळं हवं असतं. मग आपल्या 25, 30, 40 वर्ष आईने दिलेला जो संसार तुम्ही बेडमध्ये ठेवला, आता तुमचा पण संसार आहे, जो तुमचे मुलाबाळांनी सांगितलं आम्हाला नको, आमच्याकडे व्यवस्थित आहे. मग आधी तुमचं ते जे बेडवरचं आहे ते खाली करून टाका, कारण तुम्हीच आयुष्यात वापरलं नाही तर मुलं काय वापरणार. तेव्हा हे जे छोटे छोटे मोह असतात ना, आणि उगाचच मग आपल्याला त्याचं टेन्शन, घरात किती पसारा, ठेवायला जागा नाही, काय करू, तर ते काढून टाका. त्यामुळे सुद्धा खूप छान वाटतं, मन हलकं होतं. आणि एक आपण ते दान देतो ना, त्या दानाचं पुण्य आपल्याला वेगळं, पुण्याचं समाधान, म्हणजे ते काय असं अगदी आर्थिक नको तुम्हाला, कारण तुमचे एवढे वर्षाचे संसार झालेले असतात. तर तुम्हाला फक्त ते द्यायचं समाधान कसं मिळेल ते बघूया आपण. आता हे सगळं झालं. आज मी तुम्हाला आणखीन थोडं आपली जी इंद्रिय आहेत ती कशाने खराब होतात ना, ते मी थोडंसं एक एक वाक्यात सांगणार आहे. त्याचा आपण नक्की प्रयत्न केला पाहिजे. बघूया. आता पोट कशामुळे खराब होतं माहिती आहे? जसं अति खाण्याने पोट खराब होतं ना, तसं उपाशी राहण्याने सुद्धा होतं. खूप जास्त काळ उपाशी राहू नका. दुसरं, किडनी कशामुळे खराब होते म्हणजे काही काही जण पाणीच पित नाहीत आणि ते पाणी न पिण्याने सुद्धा किडनी खराब व्हायची शक्यता असते. डोळे कशामुळे खराब होतात हे मी सांगायला नको. अंधारात कुठेही सतत मोबाईलचा, लॅपटॉपचा प्रकाश जेव्हा डोळ्यावर येतो त्यावेळेला डोळे खराब होतात. डोकं कशामुळे, म्हणजे ब्रेन, दिमाग, डोकं कशामुळे खराब होतं? खूप प्रेशर असलं, सतत निगेटिव्ह विचार असले तर आपलं डोकं खराब होतं. आणि लिव्हर कशामुळे खराब होते? तर तुम्हाला माहिती आहे, दारू प्यायल्याने. आणि आता हल्ली जे प्रकरण झालं आहे, फास्ट फूड त्याचं तर इतकं पेव आलं आहे, त्याच्यामुळे सुद्धा खराब होते. हृदय कशामुळे खराब होतं? तर खूप तळकट, खूप स्पायसी किंवा अति मीठ खाल्ल्याने आपलं हृदय खराब होतं. आतडी जी असतात ती तेलकट अति पदार्थ, अति तिखट, अति तेलकट, कुठले अति झालं तर ते आतड्यांवर परिणाम होतो. आणि कान कशामुळे खराब होतात ते पण मी सांगायला नको. सतत हेडफोन लावून तुम्ही जे गाणी बिणी सतत करू नका. मनोरंजन हे मनोरंजनच ठेवा, त्याचं ॲडिक्शन होऊन देऊ नका, ज्याचा पुढे तुम्हालाच नुकसान होईल तुमचं. तर हे आजचा व्हिडिओ मला असं वाटतं हा फार महत्त्वाचा आहे प्रत्येकासाठी. आणि राधे राधे.